अधिक मास महात्म्य पोथी अध्याय 17. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय जयाजी रघुराया अनाथनाथा प्राण सखया. दुर्धर हे दुजी माया निवारी भयापासुनी. मी तव अत्यंत दीन पदरी नसे काही धन. जेने घडे दान पुण्य हे तो न घडे जान सर्वथा. परी विश्वास बैसला एके ठाई. नामाविन सार्थक नसे काही. म्हणून भलत्या प्रकारे पाही. नाम हृदयी असो दे सकृद उच्चरितम येन हरिरित्यक्षरद्वयम् बद्धः परिकरसतेन मोक्षाय गमन प्रती. या लागी नाही हेत धरिला दुसराही वाक्य आधार ऐकिला. नारदा प्रति अनुवादला स्वये जनार्दन रूपे. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेरो. मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. ऐसिया व्यास वचने विश्वास धरिला जीव प्राणे. कथा कुशळता काही नेने आणि कनेने साधन. आता कळे तैसे करी तारी अथवा मारी. उचित येईल ते करी अयोध्या पुरवासिया. ऐका श्रोते हो सादर मल महात्माचा विस्तार. कथा भाग अपूर्व फार लक्ष्मीनारायण संवाद. श्री भगवान उवाच. शृणु देवी प्रवक्ष्यामि कथाम् आश्चर्यकारिणी. मलीमलुचस्य मासस्य कृत स्नानत्रयस्य यच. लक्ष्मी ते वेद जनार्दन मलमासी करिता स्नान. परिदिनत्रय करिता जान तेहि महिमान अवधारा. जया ते शक्ती नाही शरीरी स्नान करिता एक मासवरी. तया नेत्री रात्र बरविया परी स्नान विधी सारीजे. तरी ये विषयीचा इतिहास अवधारी जे अवकाश. श्रवण करिता विशेष साधे यश तया ते. पूर्वी दक्षिण दिशे पवित्र प्रतिष्ठान पुण्यक्षेत्र. गंगा प्रभाव विचित्र ब्राह्मण वर्णे सुपात्र पै. ब्रह्मवृंदांचा समुदायो ठाई ठाई वेद घोष पहाहो. चारी वर्ण स्वधर्म पहाहो यथाचारे वर्तती. षटकम कर्मीरत ब्राह्मण अध्ययन अध्यापन. समय अतिथी आलिया जान देती भोजन यथा सुखे. श्रुती स्मृती पुराणे घरोघरी हरी कीर्तने. वेद घोष पारायणे सदा सर्वता सारखी. तव तया नगरी एक ब्राह्मण धर्म शर्म नामाभिधान. सदाचारे सुख संपन्न सर्वज्ञ दयाळू तो. तयाची श्री परमपती व्रता काशी नामे साध्वी विख्याता. एकोमय वर्तती उभयंता वृद्ध अवस्था दोघाते. पोटी संतान नसे काही परी विद्या बळे मान्यता होई. विशेष ठाव सर्वा ठाई पूजासनी श्रेष्ठता. उभयंता समान वयस तव पातलिया मळमास. गौतमी तटी स्नानास नारी नर समस्त जाताती. ऐसे व्रता ते अवसारी विप्रस्त्रियेने देखिले नेत्री. मना माझी विचार करी म्हणे कवन परी करावी. जनजातासी स्नानासी आचरताती पुण्यचरणासी. शक्ती नाही माझी या शरीरासी कवन उपयासी करू आता. ऐसी चिंता करिता हृदयात तव पती पातला गृहांत. एरी पुसतसे वृत्तांत खेदयुक्त आजी काही. एरू म्हणे स्वामी राजा वृथा जन्म हा पै माझा. नेम धर्म तपो ओजा अदोक्षजा नेमी. मलमास तो पुण्य गळा स्नानादे जाती विप्रमेळा. श्री बाळ वृद्ध सकळा करीती सोहळा उपचारे. ते देखून माझे जीवी चिंता वाटतसे हृदयी. परी शरीरी शक्ती नाही या लागी पाही उद्विग्न मी. ऐकूनी स्त्रियांचे उत्तर कृपेने द्रवले विप्र अंतर. काय बोले प्रत्युत्तर ते साचार परिसिजे. धन्य ते उभयंता पवित्र तयांचे दर्शन. पवित्र गाव नाही तरी चित्र विचित्र. स्त्री पुरुष चरित्र अवधारा. स्त्रिया आचरती नेम धर्म भ्रतार
क्षुदेने तळमळे परम, तयावरी क्रोधयुक्त अधम, बोले काय कामिनी ते. म्हणे तुम्हा ते स्नान नाही, संध्या नाही, पाकसिद्धी झाली की नाही, या विरहिता अनिक काही, दुजा नाही व्यापार, स्वये पुण्य करवेना, दुजियाचे देखो शकेना, आता क्षणभरी निवांत बैसाना, मी येते पुनराहुनी, तव तरी निद्रा करा स्वस्थ, लवकरी जेविता देह पोसत, शेवटी मसनवटी होय प्राप्त, ऐसे ज्ञान सांगात भ्रतरा. भ्रतारे बोधावे श्रीयेशी, शास्त्ररीती आहे ऐसी, सांप्रत श्रीधर्मासी न भूतो भविष्यती, ऐसो ऐसी नव्हे विप्रललना, नुलंघी कधी पतिवचना, धन्य ते पतिव्रता अंगना, विप्रराना संतोषे. मग स्त्रिये ते बोले उत्तर, उभयंता जरा भूत शरीर, चालता न ठाके गंगा तीर, तरी एक विचार उधारी, संपूर्ण मासावरी करिता स्नान, शरीरी अवकाश न दिसे जान, तरी त्रिरात्री व्रत संपूर्ण, करुणा आपण उभयंता, ऐसा विचार करुनिया, त्रिरात्र जाती तटाकिया, एकमेकाचा हस्त धरुनिया, जाती लवला या स्नानाते, उषकाली करुनिया स्नान, सारुनिया तीळ तर्पण, स्वगृही येती परतून, देती दान द्विजाते, शक्तीनुसार अपूप अन्न, ते कास्यपात्री निक्षेपून, घृतासहित किंचित सुवर्ण, देती दान सत्पात्री, मग पाकसिद्धी करून, स्वपंक्तीसी विप्रपाचारून, यथारुची करीती भोजन, आनंद मना उभयंताच्या, ऐसे लोटले 2 दिवस, तिसरे दिनी चालले गंगेस, तव अपूर्व वर्तले त्या समयास, सावकाश अवधारा. एक याम उरली रजनी, उभयंताचे निज ध्यास असे मनी, म्हणून अपरात्रीच उठोनी, स्नाना लागुनी चालिले, स्नानार्थ सर्व सभारान, गृहीत्वाम गौतमी प्रति, गमनम कृत्वा मागत्य मार्गे, कच्चित क्षुधाकुलः, तव एकाएकी समोर, पिशाच उभा राहिला थोर, लंबोदर दीर्घ शरीर, क्षुधातुर उभा ठेला, मस्तकी केश विखुरले, ते द्रुमाकार आरक्त डोळे, नखाचे गुंडाळे वळले, जिव्हा आवळे चटित, दंत विशाळ दीर्घ थोर, केवळ अस्थिंचा पंजर, उभा ठेला नग्न दिगंबर, देखून विप्र कापतसे, विप्रललना भयभीत, केऊ ते उदले अरिष्ट अद्भुत, पुण्यक्रियेसी विघ्न प्राप्त, अकस्मात उदेले, नेने कर्माचे विधान, आम्हा पुण्य घडेल कोठून, स्नानाते आजी तिसरा दिन, निवारी विघ्न केशवा, तवतो पिशाच वृक्षाते, आळे पिळे घेत असे, नैनी देखून उभयाते, धावून येत सनिध, तद्दृष्ट्वा विकृतिं भूतं, धर्मशर्मा द्विजोत्तमः, उवाच वचनं सूक्ष्मं, कोसित्वं भीमदर्शनः. विप्रे धैर्य धरून मनी, बोलता झाला तेच क्षणी, म्हणे तू तव कोण या स्थानी, आलासी कोठुनी सांग पा. ऐकून विप्राचे उत्तर, एरे घातला नमस्कार, पूर्वस्मरण झाले साचार, बोले उत्तर ब्राह्मणा ते. ऐक भूदेवा वहिले, तव दर्शन पावन झाले, करद्वय जोडून वहले, विप्रा लागी ते धवा. पिसाच जोडिता कर, विप्र भीतीने गेला दूर, कापतसे थरथर, झाला स्थिर ते काळी. मग तो पिसाच बोले वचन, मी पावन झालो तव दर्शन, पूर्वस्मरण आठवले जान, ऐके कथन भूदेवा. पूर्वी मी धनवंत सावकार, सकळ वस्तूंचा रक्षणार, माझ्या धनासी नाही पार, सौख्या पार भोगी मी, दासी स्वगृही, गोमहिषी खिल्लारे पाही, पुत्रकन्या सृषा सर्वही, मिती नाही भाग्याते, परी स्वप्नीही नेने धर्मदान, मग कैचे पुराण श्रवण, नेने कधी हरिकीर्तन, नाही दर्शन संतांचे, सदा सर्वदा चित्त द्रव्यावरी, विप्र भोजन न घडे तीळ भरी, तव पातली महामारी, झालो शरीरी हतकाया, यमदूती नेला मारित,
कुंभपाकादी जाचनी तेथ मज भोगविली अमित तेन सांगवत माझेनी यम जाचनी अपार सांगाता उल पाहे अंतर शब्द न फुटे बाहेर बोलता उत्तर तुम्हासी तिसरे जन्मी भिल्ल झालो चौर कर्म करू लागलो वाट पाडू लागलो मारू लागलो प्राणिया जीव मात्राचा करी घात पुराणी का ते जीवे मारित साधू संता ते द्वेषित नाही भीत पापा ते परद्वारा ते मिती नाही ऐसे पाप वर्तलो देही तव भगेंद्रलिंग पाही पतन झाले शरीर मग लागला क्षरोग मृत्यू पावलो सवेग तव यमलोकीचा संग सांगता भोग उदेला माझे पाप अति दुस्तर जाणून या यम किंकर असी पत्र नरक अघोर भोगविले फार मज लागी ऐसे 30 सहस्र वर्षे वरी क्लेश भोगविले शरीरी मग पिशाच योनी निर्धारी प्राप्त झाली मज लागी निवेदिलासे समस्त परी तव दर्शने करुनी मुक्त होईन असे वाटते ऐसा माझा पूर्व वृत्तांत निवेदिलासे समस्त परी तव दर्शने करुनी मुक्त होईन ऐसे वाटते तरी ब्राह्मण हृदय कोमळ करी परोपकार अडळ जेने निरसे पिशाच मळ होई दयाळ महाराजा परोपकार द्विजवर्या आचरसी सद्वृत्ती सक्रिया तरी माते उपकार करुनिया निवारिया भयापासुनी ऐसी ग्लानी करुन ते काळी बोलतसे करुणा मेळी विप्रद्रवला हृदय कमळी अभयवानी बोलत म्हणे तो अकिंचन ब्राह्मण गाठीस नाही काही धन जेणे करिता घडे धर्मदान तेही साधन नेमी परिमळ मास असे प्रस्तुत ती रात्री स्नानाते असे जात तया माझी 2 दिवस झाले सतत उर्वरित दिन एक पै तरी आम्ही स्नान करुनी मागुती येता तोवरी तू स्थिर राहे आता पुढे विचार सुचेल तत्वता तोची व्यथा परिहारी ऐसा वदोनी प्रश्न तयासी उभयंता गेले स्नानासी एरू बैसला मार्गासी केधवा येती म्हणोनी जडो ही दुर्शा पापीन इने नाडले समग्र जन न सोडी कवना लागून दुरत्यय जाणे आशा आहे तापसी हो का संन्यासी भूत अथवा पिशाचाची रंक हो का रायासी आशा कवनासी सुटेना जेने आशेचा त्याग केला तोची जाणावा मुक्त झाला एरतो जगत्रय भला सर्वही गोविंद आशेले असो तो पिशाचा आशाबद्ध मार्ग लक्षितसे सुबुद्ध तो एरीकडे गंगाजळी ब्रह्मवृंद स्नाने करीती अद्यमर्शनी सारोनिया नित्यकर्म मागे परतला विप्रोत्तम तव मार्गी तो अधम वाट पाहत बैसला केधवा येईल म्हणूनी आशाबद्ध निजमनी मार्ग लक्षित बैसला ध्यानी जेवी कामिनी जाराते की दाता लक्षितसे याचक अन्नार्थी लक्षी अन्नोदक तृषार्थी लक्षी गंगोदक देवी देख पिशाच तो विप्राते देखून नयनी नमस्कार घातला धरणी म्हणे दयावंता मोक्षदानी दावी करणी आपुली पै करुणा शब्द ऐकुनी कानी विप्रद्रवला अंतकरणे मग तया ते आश्वासूनी उदक करी घेतलसे म्हणे महापुरुषा ऐक वचन त्रिरात्री स्नानाचे जे पुण्य ते तुझ म्या केलेसे अर्पण हो उद्धरण पै तुझे ऐसे वचन बोलुनी उदक घातले ते चरणी तव नवल वर्तिले जे सज्जनी सावधमनी परिसावे पूर्ण दयाळू दीननाथ दासांचे उणे पडो नेदी किंचित आपुली ब्रिदावळी सांभाळीत महिमा वाढवीत भक्ताचा मग स्वर्गाहुनी विमान उतरते झाले तेचे क्षण चतुर्भुज विष्णू गुण समान तेजस्वी परमल रमलीय लखलखित माझी घंटा घनघनित ऐसे विमान अकस्मात नयनी देखत विप्रतो का दिव्य देही करून पिशाचते विमानी वाहिले तया ते तवतो स्तुतिवाद गर्जत भावे नमित भूदेवा म्हणे करुणा करा विप्रवर्या कृपासागरा परम उपकारिया वेचून आपली पुण्यक्रिया केला मज पापिया उद्धार
धन्य ते परोपकारी जन, परकाजी वेचिता प्राण. तयावरी संतुष्टे जनार्दन, न लागे आन साधन पै. ऐसो असो ऐसा पिसाच उद्धरिला, 3 जन्मांते मुक्त झाला. 3 स्नानाने पुण्य गळा, तात्काळ पावला मोक्षात ते. ऐसा प्रत्यय देखुनी मनी, पुनः नेम धरिला ब्राह्मणी. उभयंता गेले उद्धरोनी, ते वैकुंठ भुवनी वास्तव्य. हे महात्म स्नानाचे, सांगितले 3 दिवसांचे. अगणित पुण्य 1 मासाचे, महिमान स्नानाचे आगळे. ऐसा कथा भाग समग्र, लक्ष्मी ते वदेशारंगधर. तोची प्राकृत भाषे सविस्तर, केला उद्धार श्रोतियांचा. मनोनी भावार्थ धरोनी, व्रत आचरावे सज्जनी. अमान्य न माना कोणी, व्यासवाणी सत्य हे. मितव संतांचा पाईक, चातुर्य कळा नसे ठाऊक. परी तेथे वदविता एक, रघुनायक दाशरथी. श्रोतिया वक्तियांचे अंतरी, तोची व्यापक सर्वातरी. म्हणून प्रार्थनेची वैखरी, कुंठित निर्धारी झालीसे. इति श्री अधिक महात्म ग्रंथ पद्यपुराणीचे संमत. मनोहर सुत विरचित. सप्तदशोऽध्याय समाप्तः. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओव्यांची संख्या 96. श्लोक 5. इति सप्तदशोऽध्यायः.